हाय गाईज, मी प्रतीक्षाच यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे शेवयाची खीर। चला तर मग रेसिपीकडे जाऊया। खीरीसाठी लागणारे साहित्य: खोबरं खीस घेतलेला आहे, तसंच ड्रायफ्रूट काजू, बदाम, मनुके व शेवयाचं पाकिट। चला तर मग पुढची प्रोसेस सुरू करूया। सगळं एक ड्रायफ्रूट चॉप करून घेऊया आपण। मी जास्त बारीक नाही करत आहे, जेणेकरून चव लागत नाही। जास्त बारीक असलं की अशा पद्धतीने चॉप करते। ड्रायफ्रूट कट करून झाले की लगेच पुढच्या प्रोसेसला सुरू करूया। कढाई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे। ते छानसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी लगेच शेवया टाकणार आहेत व त्या छानशा अशा खरपूस भाजून घेणार आहे, जेणेकरून आपण दूध टाकू ते विरघळलं नाही पाहिजे। त्याच्यामुळे छान खरपूस अशा पद्धतीने भाजून घ्यायचे, लालसर खरपूस झाले होईपर्यंत। चला तर आपले शेवया भाजणं झालेले आहेत। आपण लगेच उकळतं दूध त्याच्यामध्ये टाकणार आहे। थंड नाही टाकायचं आहे, उकळून घ्यायचं आहे दूध। दूध टाकणं झालं की लगेच त्याला हलवायचं आहे, जेणेकरून खाली लागणार नाही आपल्या शेवया। व वरतून लगेच आपण ड्रायफ्रूट टाकूया। काजू, बदाम, मनुके व खोबऱ्याचा खीस टाकून घेतलेला आहे मी। ड्रायफ्रूट टाकले की लगेच हलवून घेऊया। खीरीतल्या शेवया शिजलेल्या आहे। आता आपण चवीनुसार साखर टाकूया। मी थोडेच टाकते, कारण की जास्त गोड खात नाही, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकतात व लगेच हलवून घेऊया। साखर टाकले की 2 मिनिटं उकळी येऊन द्या व लगेच तयार आहे आपली खीर। लगेच सर्व करूया आपण। बघा तर आपली खीर किती छान दिसते, किती छान तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। खीर आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। बाय।